अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात गावठी हातभट्टी आणि विदेशी दारू विक्री करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेनं छापे टाकत 64,170 रुपये किमतीचा मुद्देमाल अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात गावठी हातभट्टी आणि विदेशी दारू विक्री करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेनं छापा टाकत 64,170 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करण्याकामी आदेश दिले। त्यानुसार पोलीस निरीक्षक कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करत पथकास अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करण्याकामी सूचना देत रवाना केलं। दरम्यान पथकाने अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील शिरापूर गावच्या शिवारात गावठी हातभट्टी आणि आप्पा ढाबा सावरगाव शिवार तालुका पारनेर येथे छापा टाकत गुन्हे दाखल केले। तर या प्रकरणी स्वप्नील उचाळे राहणार शिरापूर तालुका पारनेर याच्याकडून 53,000 रुपये किमतीचे त्यात 30 लिटर तयार दारू आणि 1,000 लिटर कच्चे रसायन पोलिसांनी जप्त केले। तर दुसऱ्या गुन्ह्यात परेश चिकणे याच्याकडून 12,170 रुपये किमतीची विदेशी दारू अशा दोन कारवाईत पोलिसांनी 65,170 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत दोन गुन्हे दाखल करून दोन आरोपींना ताब्यात घेतले। ही कारवाई अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अंमलदार यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 पारनेर अहिल्यानगर।